आयुष्यामध्ये आपलं जेव्हा जन्म होतो, आपण जेव्हा आईच्या उदरातून जन्म घेतो दवाखान्यामध्ये, तेव्हा प्रत्येकाचं वजन केलं जातं काट्यावर, हो की नाही? आणि बघतात की किती किलोचा आहे मुलगा, किती किलोची आहे मुलगी. कोण 2 भरतं, कोण 2.5 भरतं, कोण 2.25 भरतं. पहिले पाऊंड होते, आता किलो, आहे की नाही? आणि मग ते लिहितात 2.5 किलो, 3 किलो एवढंच असतात हल्लीचे बाळ. पहिलेचे तरी मोठे होते. परंतु हल्ली छोटेच बाळं असतात. 2 किलो, पावणे 2 किलो अशा असतात. जे वजन आपलं जन्म घेताना असतं ना, तेच वजन आपलं जेव्हा शरीर जाळलं जातं, आपण मेल्याच्या नंतर जेव्हा आपली राख बनते, तर ती राख पण तेवढीच भरते. किती? 2, 2.5, 3 किलोच भरते. त्याच्यापेक्षा जास्त भरत नाही. तर ही एक मोठी गोष्ट आहे जीवनामध्ये. वजन जन्मल्याच्या वेळेस जेवढं असतं तेवढंच मेल्याच्या नंतर असतं. मग जिवंतपणी माणसाला केवढी घमेंड असते ना, अहंकार, घमेंड. काय घेऊन जातो माणूस? कपाटातला पैसा, कपाटातले दागिने, अंगावरचे जे काही भरमसाठ तुम्ही कपडे घेतलेले असतात ते, पायातल्या चपला, तुमचे परफ्यूम, तुमचे लिपस्टिक, लाली, पावडर, मुलांचं काय असेल ते ते घेऊन जातात. आजपर्यंत जगामध्ये कोणीच असं काही वस्तू घेऊन गेलेलं नाही. मग नका ना एवढा अहंकार करू, नका एवढी घमेंड करू. आल्या जीवनात माणूस कधीच काही घेऊन जात नाही, बरोबर. सर्व इथंच सोडून जायचं आहे. त्यामुळे जे आहे, जसं आहे त्यात आनंद माणा आणि दुसऱ्याला पण आनंदाने जगू द्या आणि स्वतः पण आनंदाने राहा. हेच मला सांगायचं, बाकी काही नाही सांगायचं.